मनापासून स्वागत करते। तर आज आहे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा। तर ती सत्यनारायणाची पूजेला मी आता सव्वा पावसाचा प्रसाद बनवणार आहे। तर तो कसं बनवणार आहे ते मी आज दाखवणार आहे। त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा कशी मांडतात हे पण मी आज दाखवणार आहे। त्याचबरोबर 1.25 किलोचा प्रसाद कसा करतात तेही सांगणार आहे। आणि आज विशेष म्हणजे माझ्या मुलाचाही वाढदिवस आहे, तर आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे। तर चला आता प्रसादाला सुरुवात करूया। आणि मी किती काय कसं प्रमाण घेतलेले हे तुम्हाला अगोदर सांगून देते। तर मी ते घेतलेले आहेत काजू हे असे थोडे जाडसर कुटून घेतलेले आहेत। त्यानंतर घेतले बदाम, हे जाडसर कुटलेले आहेत। मनुके आणि हे वेलदोडे साखर टाकून कुटून घेतलेले आहेत। तर काजू, बदाम, मनुके हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, जास्त कमी प्रमाणामध्ये। त्यानंतर इथे घेतलेले आहे तूप मी हे तुम्हाला दाखवणार आहे किती लागणार आहे ते असं। त्यानंतर घेतलेला आहे रवा आणि साखर लागणार आहे। तर मी आता तुम्हाला रवा मोजून दाखवते की किती 1.25 पावशेरचं प्रमाण कसं घ्यायचं म्हणून। तर हे पावशेरचं प्रमाण आहे, ज्याने आपण तांदूळ वगैरे मोजतो ते, तर त्यानेच 1.25 पावशेर मी मोजून घेणार आहे। तर हे पावशेर भरून घेतलेले आहे। त्यानंतर पावशेरचं प्रमाण झाले, आता ही 1 वाटीचं प्रमाण घेते। तर आता हे झाले 1.25 पावशेरचं प्रमाण। त्यानंतर आता साखर कशी मोजायची ते दाखवते। लगेच तर हे पण आता 1.25 पावशेरचं प्रमाण झालेलं आहे। तर मी आता इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। हे दूध गरम करून ठेवलं आहे। तर हे दूध मी इथे 2 लिटर आणलेलं आहे। तर 1.25 पावशेरला 1.5 लिटर दूध लागणार आहे। थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, कारण जाड रवा असेल किंवा बारीक रवा असेल तर होऊ शकतं, पण 1.5 लिटर दूध लागून जातं। तर उकळतं दूध आपल्याला लागणार आहे। ते आता गरम झाले, तर आता आपण प्रसादाला सुरुवात करूया। तर मी तूप कसं मोजायचं हे दाखवते, कारण तूप मोजून मी डायरेक्ट पातेल्यात टाकणार आहे। तर मी आता काय केलंय, या पावशेरच्या प्रमाणात साखरने हे मोजून घेतले की 1.25 पावशेरचं प्रमाण किती येतं म्हणून। तर मी हे याच्यात तूप नाही मोजू शकत, तर मी हे घेतलेलं आहे। तर मी आता तूप मोजते। तर इथे 1 कप आहे आणि हे अर्धा कपाचं प्रमाण आहे, मेजरमेंटचे कप आहेत। तर मी इथे तूप टाकून घेते। तर हे 2 कप लागणार आहे आणि हा अर्धा कप लागणार आहे। तर मी अगोदर हा कप पातेल्यात टाकून घेते। तर अजून 1 कप भरून घेते। जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही अजून तूप टाकू शकता। तर मी हे टाकून घेते। तर आता हे तूप चांगलं कळकळीत गरम होऊ द्यायचं आहे, तरच त्यात रवा टाकायचा आहे आपल्याला। तर मी आता त्याला गरम होऊ देते। तर त्यानंतर इथे घेतली 2 केळी आणि चारोळी, ही दाखवायची राहून गेली होती, तर चारोळी घेतलेली आहे। तर हे 2 केळी अशी स्मॅश करून घ्यायची आहे चमच्याने। केळी टाकल्याने प्रसादाला चव खूप छान येते, खूप छान लागतो प्रसाद। तर केळी नक्कीच टाका। तर हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे। तर अगोदर तुपात आपल्याला केळी तळून घ्यायची आहे। केळी आहे ना छान लालसर तळून घ्यायची आहे, कच्ची अजिबात राहायला नको, नाहीतर कच्चाचा वास येतो। मग तळून जर घेतली ना तर खूप छान लागते। तर मी आता टाकून देणार आहे मनुके। तर मनुके पण छान तळून घ्यायचे आपल्याला। मनुके छान असे टम्म फुगायला पाहिजे। तर आता हे बघून घ्या, मनुके छान फुगलेले आहेत। त्यानंतर आता टाकून घ्यायचे आहे रवा। तर हा रवा आता टाकून घ्यायचा आहे।
तो रवा हा कमी गॅसवर छान लालसर रंग येईपर्यंत भाजायचा आहे. तर याला थोडा वेळ लागतो रवा भाजायला. इथे रवा भाजतोय तर तोपर्यंत आपण पंचामृत बनवून घेऊ. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये पंचामृतला सर्वात जास्त महत्त्व असतं. तर मी आता इथे घेतलेले आहे दूध टाकून घेतलेले आहे. तर त्यात मी आता दही टाकून घेणार आहे. झालेली आहे, दही टाकून झालेली आहे. त्यानंतर टाकून घ्यायचं आहे मध. तर मी आता इथे मध टाकून घेते. त्यानंतर टाकून घेते साखर. त्यानंतर लागणार आहे तूप. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकतात छान पंचामृत तयार झालेलं आहे. तर याच्यात दही, दूध, तूप, साखर आणि मध टाकलेलं आहे. आता रवा छान भाजत आलेला आहे. बघू शकता. अजून त्याला एखाद मिनटं भाजू देऊ. थोडा असा हा पांढरा दिसतोय ना, तर हा थोडा लालसर व्हायला पाहिजे. तर रवा आता छान भाजून झाला आहे. बघू शकता छान लाल. या 2 लिटरमधून मी अर्धा लिटर दूध उरवून ठेवणार आहे. तर हळूहळू दूध टाकायचं. अगोदर मी थोडं हलवून घेते व्यवस्थित. तर मी एवढं दूध उरवून ठेवलेलं आहे. साधारण एवढं दूध उरलेलं आहे. तर मी आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुम्ही बघू शकता की रवा छान लालसर भाजला गेलेला आहे. तर याला व्यवस्थित मिक्स करायचं. टाकून घेणार आहे. त्यानंतर वेलदोड्याची जी पूड करून घेतली होती ती टाकून घेईल. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यानंतर टाकायचं आहे आपल्याला साखर. तर ही साखर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर मी आज काजू आणि बदाम टाकून घेते. त्याला मी झाकून ठेवते. त्याला झाकून ठेवलंय. तर अधूनमधून त्याला परतवत राहायचं आहे की खाली लागून जाईल नाही तर तो. चला आता सत्यनारायणाची पूजा कशी मांडायची ते दाखवते.
बनवलेलं आहे, तर अगदी सोपं जातं हे कसं बनवायचं. जर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला सांगेल की हे कसं बनवलेलं आहे. तर काय करायचं, केळीचं खांब याच्यामध्ये असं खोसून द्यायचं, म्हणजे सुतळी बांधायची किंवा दोरी बांधायची गरज पडत नाही. तर फक्त ठेवून द्यायचं इथे. ह्या अशा पद्धतीने अगदी इझी उभे राहून जातात. तिथे अगोदर तांदूळ टाकून घ्यायचे, त्यावर असं तांब्या ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर विड्याची पानं ठेवून घ्यायची आहेत. त्यानंतर लागणारे हे बदाम, हळद, ही खारीक आणि सुपाऱ्या लागणार आहे. तर हे सर्व एक 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 असं इथे ठेवून द्यायचं आहे. तर हे आहेत, तर या 9 ग्रहांवरती सुपारी, हळकुंड, बदाम आणि खारीक हे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. तर अगोदर मी सुपारी ठेवून देते. ही पूजा खरं तर ब्राह्मण मांडतात, पण दरवर्षी आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो, त्यामुळे माझ्या सासूबाईंचं बघून बघून मी पूजा मांडायचंही शिकून गेलेली आहे. तर महाराज यायच्या आधी पूजा मांडून पूर्ण तयारी करून देते, म्हणजे लवकर पूजा होते. तर आता सुरुवात करूया. त्यानंतर खारीक ठेवायची आहे. विड्याची पानं या साईडला 2 आणि या साईडला असे 2 ठेवून घ्यायचे. त्यानंतर 5 फळं लागणार आहेत, तर ते 5 फळं पण ठेवून घ्यायचे. कारण इथे अजून एक कळस मांडावा लागणार आहे, म्हणून मी हे इथे ठेवणार आहे. आणि इथे मग एक कळस घेईल तांब्या आणि त्यावर नारळ. आता इथे रांगोळी मला काढता येणार नाही, म्हणून मी या ज्या आमच्या माळा आहे यानेच काहीतरी करण्याचा प्रयत्न करते.
ते नक्की कमेंट करून सांगा। सत्यनारायणाचा फोटोचा हार, दुर्वा आणि सुट्टे फुलं आणलेली आहे। जास्वंदाचं फुल बाप्पाला वगैरे वाढलं। प्रत्येक याच्यावरती एक 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 फुल ठेवायला सांगतात। तर हा प्रसाद आता तयार झालेला आहे, बघू शकतात। छान रवाई भाजला गेलेला आहे। तर आता काय करायचं, यावर तुळशीपत्र ठेवून द्यायचं आणि टाकून द्यायचं। ठेवायचं। इथंच ठेवून द्या ना, बाहेरच ठेवा, नाही तर मग इथंच ठेवा। मी पहिले बघून घेऊ ना काय काय आणलेलं आहे ते। डायरेक्ट जाऊ दे ना, सांगितलं किचन मध्ये जाऊया मोसला। जेवणाचंही सगळं सामान आलेलं आहे। तर काय काय बनवलेलं आहे, काय काय आम्ही ठेवलेलं आहे जेवण, ते तुम्हाला दाखवते। तर हा आहे ठेचा, छान भाजी आहे मिक्स व्हेज, त्यानंतर मसाले भात, पुऱ्या आणि गुलाबजामुन। मस्त व्हिडिओ बनवता आणि आता भातच आहे। तर इथे सत्यनारायणाची पूजा आता चालू झालेली आहे। तर मी पूजा मांडत असतानाच गुरुजी येऊन गेलेले, म्हणून पुढची पूजा गुरुजींनीच मांडली। तर सत्यनारायणाचा प्रसाद कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा। तर पूजाही छान झाली। आमचे घरचे लोक सगळे आलेले, सासू-सासरे, दीर-दिराणी वगैरे सगळेच आलेले होते। त्यांच्या उपस्थितीत पूजा पूर्ण व्यवस्थित झाली। त्यानंतर जेवणाचाही कार्यक्रम छान झाला। त्यानंतर मुलाचाही बर्थडे छान सेलिब्रेट झाला। तर हे सर्व व्हिडिओ बघून तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जय श्री रणछोड़ त्रिभुवन के सैया हो, मथुरा के राजा पूजा रज Happy birthday dear Sulka, happy birthday to you। साल साल की दिन हो 50,000, तुम जियो हजारों साल साल की दिन हो 50,000। Happy birthday to you, happy birthday to you। एक मिनिट इकडे बघा, happy birthday।